HK Style, HK Style. जय शिवराज, जय भीम भावनो आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. भावांनो, खूप सारे कमेंट आले होते आणि मेसेज आले होते इंस्टाग्रामला की बाबासाहेबांवरती व्हिडिओ बनव. तर फायनली आजचा जो व्हिडिओ आपण बाबासाहेबांवरती बनवणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार आहे. त्याचं नाव आहे काइंड मास्टर. ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि तुम्हाला पण असाच व्हिडिओ बनायचा असेल तर त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघावं लागेल, कुठेही स्किप न करता स्टेप बाय स्टेप जे समजून घ्यावं लागेल. तर त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथनं तुम्ही डाउनलोड करू शकता. पण तिथं डाउनलोड करण्यास पण काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम होतो. सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज असतं ते सर्व काही मी इथं अपलोड करत असतो. तर टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणता येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ सगळ्यात आधी बघायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि माझ्याशी बोलायचं असेल किंवा तुम्हाला काही एडिटिंगबद्दल विचारायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला फायनली डायरेक्टली मेसेज करू शकता, तुम्हाला लगेच तिथे रिप्लाय मिळेल. आणि तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर व्हिडिओला लाईक करा किंवा नका करू, काय फरक पडत नाही. पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा भावांनो, कारण की तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रेटिंग आपल्या मराठी भाषेतून मी घेऊन येत असतो. तर चला, जरा वेळ नाही घालवता आपण आजची बाबासाहेबांची एडिटिंग सुरू करूया. ओके, तर काहीच आपल्याला काइंड मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि इथनं 3 नंबरची 1.1 ही साईज सिलेक्ट करायची. साईज सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला इकडं मीडियाचं ऑप्शन दिसत असेल. मीडियाच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथं बॅकग्राऊंडवरती जाऊन एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्यानंतर याची जी लेंथ आहे 16 सेकंदापर्यंत घ्यायची, कारण की आपला जो ट्रेट असेल 16 सेकंदापर्यंत होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 16 सेकंदापर्यंत घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं, लेअरवर जाऊन मीडियावरती जायचं आणि इथनं तुम्हाला एक बॅकग्राऊंड व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा टेलिग्रामच्या चॅनलवरती मिळून जाईल भावनो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. याला असं क्लिक करायचं आणि अशा प्रकारे याला झूम करून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे पूर्णपणे झूम करून घ्यायचं आहे. झूम केल्याच्या नंतर बघू शकता करायचं काय, त्यानंतर इथं तुम्हाला ॲडजस्टमेंटवरती यायचं याच्यावाल्या, आणि याच्यातून आपल्याला 3rd नंबरची जी लेंथ आहे पूर्णपणे हाय करायची अशा प्रकारे. ठीक आहे. पूर्णपणे हाय केल्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय, व्हिडिओच्या 1 नंबरला यायचं. 1 नंबरला आल्याच्यानंतर लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि इथनं तुम्हाला एक बाबासाहेबांची PNG मिळेल, ती PNG ॲड करायची. PNG ॲड केल्याच्यानंतर हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत न्यायची आहे. परत PNGवरती क्लिक करायचं आहे. हिला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे PNGला, बघू शकता फोटोला. आणि अशा प्रकारे इथं थोडंसं अजून झूम करून घेऊया आणि अशा प्रकारे तुम्हाला इथं ॲड करून घ्यायची. बघू शकता अशा प्रकारे. आणि याच्या PNGवरती क्लिक करायचं, इथं इन ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला हवाला ॲनिमेशन याच्यावरती लावून घ्यायचं आहे. याचा स्पीड तुम्ही थोडासा कमी पण करू शकता, 1 वरती ठेवू शकता. ठीक आहे, 1 वरती ठेवायचं आहे. त्यानंतर करायचं काय, परत लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर इथं आपल्याला परत एक याच्यामध्ये व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. हवाला व्हिडिओ आहे. व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर कात्राच्या साईडच्या ऑप्शन एकदम फुल टू स्क्रीन करून घ्यायचा. बॅक यायचं आहे. इथं ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय, थोडंसं प्ले करून बघूया. तर असं काय हा इफेक्ट येणार आहे. त्यानंतर करायचं काय, परत लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि इथनं तुम्हाला एक टेक्स्ट PNG मिळून जाईल, JBeam नावाची. ती PNG तुम्हाला सिलेक्ट करायची. हिची लेंथ शेवटपर्यंत न्यायची. PNGवरती क्लिक करायचं आहे, झूम करायचं आहे आणि बघू शकता इथे तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायची. थोडंसं जास्त झूम झालं आहे, कमी करायचं आहे आणि इथं तुम्हाला ॲड करून घ्यायची. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर PNGवरती क्लिक करायचं, इन ॲनिमेशनवरती यायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक याच्यावर ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे. बघू शकता जे मी लावत आहे हेवाला ॲनिमेशन लावायचं आहे आणि याचा जो स्पीड आहे तुम्हाला 1.5 वरती ठेवायचं आहे अशा प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, PNG थोडीशी इकडं सरकून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे. परत आपल्याला लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं एक बॉर्डर PNG तुम्हाला याच्यामध्ये ॲड करून घ्यायची. आता तर बॉर्डर PNG ॲड झालेली काहीची साईडच्या ऑप्शन जाऊ फुल टू स्क्रीन करून घ्यायची. याची लेन्थ शेवटपर्यंत न्यायची भावनो. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय, परत लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ ॲड करायचा आहे, कलरफुल व्हिडिओ आहे. बघू शकता हा वाला. कात्राच्या साईडच्या ऑप्शन जाऊ फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे
आणि इथं आल्याच्या नंतर तुम्हाला ॲडजस्टमेंटच्या ऑप्शनवरती जाऊन हे दोन्ही कलर पूर्णपणे हाय करायचे. बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसत असेल याच्यावरती याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट याच्यावरती लागून जाईल. त्यानंतर परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ याच्यामध्ये ॲड करायचा आहे. बघू शकता हवाला व्हिडिओ आहे आणि याला पण कात्राच्या साईडच्या ऑप्शन फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे. ॲडजस्टमेंटवरती यायचं आहे आणि दोन्ही पण याचे ॲडजस्टमेंट हाय करायचे. बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचे आणि स्क्रीनवरती सोडायचे. त्यानंतर आपल्याला करायचं काय, व्हिडिओच्या थोडंसं पुढं यायचं आहे आणि आपल्याला त्याआधी व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे. लेअरवरती जायचं आहे, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि जे पण सॉन्ग तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायचं असेल आणि हे सॉन्ग हवं असेल तर हे पण सॉन्ग तुम्हाला मिळून जाईल. आणि दुसरं कोणतं सॉन्ग तुम्हाला ॲड करायचं असेल ते पण सॉन्ग तुम्ही ॲड करू शकता. तर त्यासाठी आपल्याला करायचं काय, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि ते सॉन्ग आता आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर आपण ते सॉन्ग सिलेक्ट करून घेऊया. आपलं सॉन्ग व्हिडिओमध्ये तर आपल्याला ते अट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर मी सॉन्ग ॲड केलेलं आहे, अट्रॅक्ट करून घेतलेलं आहे. आता करायचं काय, परत आपल्याला लेअरवरती जायचं आहे. सॉरी, त्याआधी आपल्याला थोडंसं सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे, त्याच्यावरती आपल्याला एक व्हिडिओ ॲड करायचा आहे. तर साऊंड फुल करतो आहे, ऐकून घेऊया थोडंसं. इथं बघू शकता आपल्याला 9 सेकंदापर्यंत यायचं आहे. 9 सेकंदापर्यंत आल्याच्या नंतर लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करायचा आहे. बघू शकता हवाला व्हिडिओ आहे. कैचीच्या साईडच्या ऑप्शन जो फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे, बॅक यायचं आहे आणि इथं तुम्हाला याच्यावाल्या ब्लेंडिंगवरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर याच्यावरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवरती जायचं आहे, 3 डॉटवरती जायचं आणि याला सेंड टू बॅक करायचं आहे. तर आता बघू शकता पूर्णपणे तुमचा व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. थोडासा प्ले करूया इथं. याच्यावरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ब्लेंडिंगवरती यायचं आहे, बॅकग्राऊंडच्या व्हिडिओच्या खाल्ला व्हिडिओ आणि याला पण ब्लेंडिंगवरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. तर अशा प्रकारे पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आता करायचं काय, व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे आणि आता तुम्हाला मी व्हिडिओ प्ले करून दाखवतो की आपला व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे. तर साऊंड पूर्णपणे फुल करतो आहे, बघू शकता व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे. तर बघू शकता एकदम कडक व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आता करायचं काय, आता आपल्याला जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो तुम्हाला ॲड करायचा असेल व्हिडिओवरती तर सिम्पली लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा लोगो असेल तो लोगो सिलेक्ट करून घ्यायचा. तर सिम्पली मी इंस्टाग्रामचा लोगो सिलेक्ट करीत आहे आणि याला सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे छोटा करायचा आहे आणि तुम्ही इथं वरती पण ॲड करू शकता, वरती ॲड करायचा असेल तर. ठीक आहे, इथं वरती ॲड करू शकता किंवा इथं खाली पण ॲड करू शकता अशा प्रकारे, बघू शकता. तर सिम्पली मी खालीच ॲड करतो आहे. आता पूर्णपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे, बघू शकता लोगो पण ॲड झालेला आहे. करायचं काय, इथं तुम्हाला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि याला फुल HD एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. बघू शकता 1080 याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा, कारण की तुमच्यासाठी मी अशी ट्रेनिंग एडिटिंग तुमच्या डिमांडनुसार मी घेऊन येत असतो. आणि तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणता हवा आहे, कोणता व्हिडिओ तुम्हाला एडिटिंग पाहिजे नेक्स्ट, तर ती पण तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता. मी तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल तोच घेऊन यायचा प्रयत्न करीन. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत